नमस्कार, मी संदीप खळे आणि आपण पाहताय वास्तव मराठी. पुणे जिल्हा परिषदेचं बिगुल वाजलं आहे आणि उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे. आज आपण आंबेगाव तालुक्यामध्ये आहोत. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव विधानसभा मतदारसंघ हा खूप सेन्सिटिव्ह मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस सर्व जागा लढवत आहे. तर त्यांच्या विरोधात अनोखी युती होते आहे. देवदत्त निकम यांच्या नेतृत्वाखाली शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना एकत्रित येऊन निवडणूक लढवत आहे. आणि ही निवडणूक मोठी चुरशीची होते असं म्हणायला पाहिजे, कारण प्रथमतःच वळसे पाटलांच्या विरोधात या तीन अनोख्या पक्षांच्या युत्या एकत्र आलेल्या आहेत. आपण पाहू शकता की उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सर्व पक्षीय लोक या ठिकाणी दिसत आहेत. सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी हजेरी लावलेली आहे. अनेक पक्षाचे उमेदवार आणि पाठीराखे या ठिकाणी दिसत आहेत. आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू. तुम्ही कुठून आलात? अवसरी बुद्रुकमधून. कुणाचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलात? अवसरी बुद्रुकमधून विष्णुकाका हिंगे पाटील यांचा अर्ज दाखल करण्यासाठी आलो. जिल्हा परिषदसाठी आणि पंचायत समितीला कोण उमेदवार आहेत? पंचायत समितीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निलेश नामदेव टेमकर हे उमेदवार आहेत. काय वाटतं तुम्हाला तुमच्या उमेदवारांबाबत? आमचे दोन्ही उमेदवार हे गेले 20, 25, 30 वर्ष राजकीय किंवा सामाजिक जीवनामध्ये सक्रिय आहेत. विष्णुकाकांबद्दल बोलायचं झालं तर अगदी युवक काँग्रेसपासून ते पक्षाचं काम करत आहेत. ते अगदी आत्तासुद्धा ते गेली 15 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत तालुक्याचे. आणि नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांच्याबरोबर एकनिष्ठपणे तालुक्यामध्ये जेवढं काम करता येईल तेवढं काम करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. विष्णुकाकांचा एक व्हिडिओ सोशल मीडियामध्ये फिरतोय की एका व्यक्तीला एकच पद द्यायला पाहिजे आणि त्याच्यावर विरोधक असं म्हणतात की मग सगळी पदं विष्णुकाकांनाच कशी काय, जिल्हा परिषदची उमेदवारी दुसऱ्या तरुण कार्यकर्त्याला द्यायला पाहिजे होती, असा एक सूर निघतोय. त्याच्यामध्ये विषय असा आहे की जो व्हिडिओ फिरतोय त्या मिटिंगमध्ये असं ठरलं होतं की तालुक्यातल्या सहकारी संस्था ज्या आहेत त्या तालुक्यातल्या सहकारी संस्थांमध्ये एक व्यक्ती एक पद. त्याचं असं काही नव्हतं की जिल्ह्याचं पण किंवा तालुक्याचं किंवा ग्रामपंचायतचं अशा स्तरावरचं सर्व स्तरावरच्या पदांचा विषय नव्हता तो. तालुक्यातल्या सहकारी संस्थांच्या हे आहेत पदं आहेत तिथं एक व्यक्ती एक पद असं असावं अशा पद्धतीचा तो ठराव होता. विष्णुकाकांना पक्षाने खूप काही दिलंय. जर तरुणांना संधी दिली असती तर फायदा झाला असता का पक्ष वाढीसाठी? नाही, विष्णुकाका हिंगे पाटील यांनी गेली 30 ते 35 वर्ष राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये दूध व्यवसायाच्या माध्यमातून किंवा दूध संघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांबरोबर काम केलेलं आहे. त्यानंतर पक्ष संघटनेमध्ये काम केलेलं आहे. त्यांचा प्रशासकीय अनुभव मोठा आहे आणि ह्या सर्व गोष्टींचा विचार करता विष्णुकाका हिंगे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. 2002 साली पण जिल्हा परिषदची उमेदवारी होती. कात्रज दूध संघावर अनेक वेळा त्यांना संधी भेटली. तालुक्याचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी कारभार पाहिलेला आहे आणि वळसे पाटलांचे एकदम निष्ठावंत म्हणून त्यांच्यावरती जबाबदारी आहे. तर ती जबाबदारी त्यांना देत असताना वळसे पाटलांनी अनेक वेळा त्यांना संधी दिलेली आहे. असे विरोधक प्रचार करतायत, तर त्या प्रचाराचा निवडणुकीवर काही परिणाम होईल का? नाही, हे पहा, राजकीय पक्ष ज्यावेळी उमेदवारी डिक्लेअर करतात त्यावेळी निवडून येण्याची क्षमता हा सुद्धा एक क्रायटेरिया पाहिला जातो. हे निवडून येण्याच्या क्षमतेवर त्यांना तिकीट दिले. 100%. काय विजन असेल तुमचं? राष्ट्रवादी काँग्रेसचं तुम्ही स्कार्फ घालून आलाय. काय राष्ट्रवादी काँग्रेसचं विजन आंबेगाव तालुक्यातलं? तळागाळातल्या लोकांची कामं करणे हेच राष्ट्रवादी काँग्रेसचं मोठं विजन आहे. पण विधानसभेला आणि लोकसभेला त्या विजनला नाकारलं आंबेगावकरांनी. काय कारण असेल? 100% विधानसभेला आणि लोकसभेला जो पक्षफुटीचा जो हे झाला त्याचा परिणाम आंबेगाव तालुक्यामध्ये नक्कीच घडला. अमोल कोल्हेंना भरभरून लोकांनी मतदान केलं या भागामध्ये, ते कसं काय घडलं? तेच पक्षफुटीचा किंवा निष्ठावंत हा जो एक प्रकारचा मेसेज गेला लोकांमध्ये त्याचा परिणाम आंबेगाव तालुक्यामध्ये. अमोल कोल्हेंनी कामं केलीत का निवडून आल्यानंतर? अजिबात नाही. तुम्हाला पण माहिती आहे, तुम्हाला पण बऱ्याच लोकांनी सांगितले असे अमोल कोल्हेंची कामं नाहीत कामं. म्हणजे आंबेगावकरांनी त्यांच्या पार्ट्यात मत टाकून त्यांची निराशा झाली का? 100% निराशा झाली. अमोल कोल्हेंचं खासदार म्हणून जे काम पाहिजे होतं ते अजिबात नाही आहे. आता त्या अमोल कोल्हेंनी काम न केल्याचा काही परिणाम या निवडणुकीवर होऊ शकतो का?
निवडणूक ती खासदारकीची वेगळी असती, आमदारकीची वेगळी असते. आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आणि कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. या कार्यकर्त्यांच्या निवडणुकाचा वरती राजकीय पक्षांनी आमदारांनी काय काम केलं किंवा खासदारांनी काय काम केलं याच्यापेक्षा तो कार्यकर्ता तळागाळापर्यंत किती पोहोचलेला आहे आणि प्रत्येक समाजामध्ये किती काम करतो याच्यावर डिपेंड असतं. वळसे पाटलांचा तालुका आहे. वळसे पाटलांना घेरण्यासाठी उद्धव ठाकरेंची शिवसेना, शिंदेची शिवसेना आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र झाला. वळसे पाटलांना घेरलं जाते. कशी असेल ही पुढची निवडणूक? वळसे पाटलांच्या उमेदवारांना निवडून येणं शक्य होईल का? वळसे पाटलांचे सर्व उमेदवार निवडून येतील, त्यात काही शंका नाही. कारण का साहेबांनी गेले 35 वर्ष या तालुक्याचा जो विकास केला आहे, आता आमच्याच गावातली कमीत कमी 40 ते 50 विद्यार्थी अवसरीच्या गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजला विधानसभेला ते मुद्दे सगळे झाले. विधानसभेचे मुद्दे इकडे चालणार नाही. आता जिल्हा परिषद आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत विरोधक म्हणतायत की वळसे पाटलांच्या उमेदवारांना निवडून नका देऊ, आम्ही वळसे पाटलांपेक्षा चांगलं काम करतो. आणि विशेष म्हणजे वळसे पाटील ज्या सत्तेत आहेत, शिंदेची शिवसेना त्यांच्याबरोबर सत्तेत आहे, ती शिंदेची शिवसेनाच वळसे पाटलांच्या विरोधात जाते आणि ते पण सरकारच्या वतीनं आश्वासन देत आहेत की आता आम्ही पण विकास करू आंबेगावचा. तर मग त्याबाबत काय वाटतं तुम्हाला? काय वळसे पाटलांविरुद्ध सगळे एकत्र झालेत, कारण का त्यांना एकटं लढायची. वळसे पाटलांविरुद्ध कोणाचा एकट्याचा निभाव लागू शकत नाही. आणि मोठ्या नेत्याला जर गाठायचं असेल, मोठ्या नेत्याला जर हे असे सगळे जण कोल्हे कावळे एकत्र येतातच. पण विधानसभेला पण बऱ्यापैकी वळसे पाटलांना घेरण्याचा प्रयत्न केला. मग विधानसभेला पण हे जे काही महायुतीतले घटक पक्ष होते त्यात बेसिकली शिंदे सेनेच्या लोकांनी आतून विरोधातच काम केलेलं आहे. त्याच्यामुळे वळसे पाटलांना जी मतदान झाले ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल किंवा भारतीय जनता पार्टी असेल यांचंच मतदान विधानसभेला झालेलं आहे. आणि आताची जी निवडणूक आहे ही विकासाच्या मुद्द्यावरच लढली जाणार. निवडणुकीत तणाव राहील का? वातावरण तणाव जाणवत नाही. लोक विकासाच्या पाठीमागे राहतील. कारण का जे विधानसभेला वातावरण होतं किंवा लोकसभेला वातावरण होतं, लोकसभेला जरांगे फॅक्टर चालला. दुसरी गोष्ट, विधानसभेला जे चाललं ते भावनिक शरद पवारांवरचं लोकांचं प्रेम, आपल्या तालुक्यात त्यांना मानणारा पण वर्ग आहे, तर ते एक भावनिक वातावरण निर्माण केलं. पण आता परिस्थिती अशी, देवदत्त निकमांनी चांगली लढत दिली ती विधानसभेला दिली, चांगली लढत दिली. आता देवदत्त निकमांच्या मागे लोक झालेलं मतदान हे शरद पवारांचं मतदान होतं, त्यांच्या नावावर मागितलेलं मतदान होतं. आणि आता परिस्थिती अशी, शरद पवार अजितदादा पवार एकत्र येऊन तुतारीचं चिन्ह दिले शरद पवारांनी त्यांना. कोणाला? अहो, येता आधीच ए बी फॉर्म पळावल्यावर तुतारी नाही मिळेल तर काय मिळेल? आता त्यांना माघार घ्यायला लावत्या तुतारीच्या लोकांना. त्यांनी कोण आता काय माहित नाही ते पुढे काय होईल. निकम जिल्हा अध्यक्ष आहे, असू द्या. जिल्हा सैनी एबी फॉर्म वाटले जातात. आले ते सगळं बरोबर आहे तुमचं, पण वरती एकत्र झालेत ते. उद्या जिल्हा परिषद सत्तेसाठी एकत्र येईल. इथं भांडून काय फायदा आहे त्यांचा? जे अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू. कुठून आलेत तुम्ही? कुठून आलेत? गोडेगाव. कोण उमेदवार आहे तुमचा? कपिल काळे. कोणत्या पक्षातून त्यांनी उमेदवारी दाखल? कोणती शिवसेना? एकनाथ शिंदे. कपिल काळे तर अनेक दिवस वळसे पाटलांचे सहकारी होते. राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर काम केलंय त्यांनी, आणि अचानक ते शिवसेनेत का गेले? पाटलाची मासा आहे पहिल्यापासून. ऐका, आम्हाला आता तिकीट काय दिलं नाही बरं त्यांनी. मागितलं होतं तुम्ही? मागत होतं मी. आम्ही मागं लागायचं. ज्या टायमाला दिलीप पाटील उभा होता का त्या टायमाला मी स्वतः घेऊन गेले शाळेवर मतदान करा टायमाला. मग आज मला ओळखीच नाही ती, म्हणून आम्ही शिवसेनेत येणार झाले. परंतु तुमच्या विरोधात कैलासभाऊ काळे एक ज्येष्ठ नेतृत्व आहे, आम्हाला काय करायचं नाही त्यांचा विषय. ऐका, त्यांच्या विरोधात टप देणं सोपं आहे का? ऐका, त्यांचा विषय वेगळा आहे. कपिल काळेंना उमेदवारी दिली आहे, शिंदेच्या शिवसेनेची उमेदवारी घेतली आहे. घड्याळामध्ये होते ते, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. वळसे पाटलांचे सहकारी असतानाही त्यांनी घड्याळ सोडले आणि धनुष्यबाण हाती घेतलाय. त्यांच्या समोर घड्याळाचे उमेदवार कैलासभाऊ काळे आहेत, त्यांना टप देणं सोपं आहे का? सोपं आहे ना सर. का माहिती आहे का? जर कपिल काळे यांचे आजोबा स्वर्गीय दत्तोबा, आपल्या काय नाव त्यांचं, भिडे अण्णा काळे यांनी वळसे पाटलांना भरपूर सहकार्य केलं. आज त्यांच्या घराला डावललं गेलं तिकिटासाठी. मग त्या व्यक्तींनी त्यांना दिला. तरुण कार्यकर्ता आहे आणि आमची उमेद आहे तरुण कार्यकर्त्यांनी पुढे यावं. कशी लढत होईल? चांगले. एक नंबर होणार, एक नंबर. तुम्ही कुठून आलात? घोडेगाव. कोणत्या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलात? कपिल काळे. कपिल काळे कोणत्या पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करतायत? शिवसेना शिंदे गट. ते तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते, आता अचानक असा निर्णय का? तरुण नेतृत्व त्यांना तिकीट नाही मिळालं त्यामुळे घेतलं. तिकीट मिळालं नाही राष्ट्रवादीकडनं त्यामुळे घेतलं. तरुण पक्ष बदलल्यावर लोक मागे उभे राहत नाही असं म्हटलं जाते. त्याचा काही पक्ष बदलल्याचा काही परिणाम होईल का? असं काही नाही आहे.
जे लोक आहेत आम्ही लोक त्यांच्या मागे उभे राहणारच आहेत. राष्ट्रवादी माझी पहिल्यापासून. निवडणूक लागलेली, कोणाचा उमेदवार अर्ज भरण्यासाठी आलाय तुम्ही? आम्ही दरेकर मॅडम. दरेकर मॅडम शिवसेनेचे उमेदवार आहेत त्या, त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत. कशी लढत होईल? लढत एक वन साईडच होणार आहे मॅडम. सुवर्ण मॅडम एक साईड निवडून येणार आहे आणि कपिल दादा पण एक वन साईड निवडून येणार आहे. काय कारण वाटतं तुम्हाला ते निवडून येतील असं का वाटतं तुम्हाला? का तर दादा दरेकरांचं काम एकदम चांगले आहेत जिल्हा परिषदला, त्याच्यामुळं एकदम चांगल्या पद्धतीने त्यांना मतदान पडेल आणि एक हाती सत्ता त्यांची येणार आहे हे आम्ही निष्पन्न सांगू शकतो. अजून काय नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू. रोल कुठून आलात तुम्ही? बाराडी. कुणाचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आला? सीमाताई रमेश खिलारी. कोणता पक्ष आहे? गाड्या राष्ट्रवादी. जिल्हा परिषदसाठी खूप अर्ज भरलाय का आज तुम्ही? तुळशीताई सचिन बोर यांचा भरला. त्यांचा भरलाय का अर्ज? हा भरलाय. कसं वातावरण आहे तुमच्या गटामध्ये? वातावरण एकदम छान आहे. घड्याळविरुद्ध इतर सर्व पक्ष एकत्र आले. काही झालं तर गाड्यालाच. मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत तुमच्या झेडपी गटात नाही झालं असं? नाही ना, आता 100% होईल. काय असं काय बदल झालाय? झालाय. काय एक वर्षात काय बदल झाला? लोक फसली पहिली बोलतापाला. म्हणजे काय बोलता पाहताय? दिल्या लोकांना बोलतापा असं करू तसं करू. देवदत्त निकमांचा पंचायत समिती गण आहे, ते वळसे पाटलांच्या विरोधात नेतृत्व करतायत. कशी लढत होईल? नाही, काही जरी केलं तरी साहेबच येणार. साहेब जे दगडाला जरी उभं केलं तरी तो दगड निवडून येणार. पण साहेब स्वतः उभे असताना तुमच्या गटाने साहेबांवर प्रेम दाखवलेलं नाही. ती वेळ वेगळी होती. आता लोक पस्तावतात. स्वतः साहेब असताना लोकांनी का बाबा नाराजी व्यक्त केली असेल? काय झाले, हे दोन पक्ष जरा फाटाफूट झाल्यामुळे लोकांनी काय मोठ्या पवार साहेबांना त्यांच्या मागं काय गेल्यामुळे ते फाटवाय. पण मोठ्या साहेबांच्या पवार साहेबांच्या पक्षाचे एकत्र झाल्यात ना. जिल्हा अध्यक्ष देवदत्त निकम यांनीच हा उमेदवारी अर्ज दिलाय. तुतारीचेच उमेदवार आहेत तुमच्या विरोधात. बघू आता काय दिवस काय लई लांब नाही. हा दिवस लांब नाही. हा काट्याची टक्कर होईल का नाही एकतर्फी होईल. एकतर्फी होईल. काय कोणी? सीमा रमेश खिलारी आणि तुलसीताई बोरे. कोणत्या गावातून लीड राहील तुम्हाला? कंच्या तुमच्या गावामधील कोणत्या गावातून लीड राहील? त्यांचं जरी समजा चांडवलेलं तिथूनही आम्हाला लीड राहणार आहे. नागापूरमध्ये काय होईल? नागापूरमध्ये 50% तरी आम्ही चालणार, म्हणजे चालणार. किती जोर लावू द्या. वळती गावच्या दोन्ही पण लेकी आहेत. वळती काय करेल? तुम्ही 8 तारखेला भेटा. पण काय होईल वळतीमध्ये? वलती गाव 60% मतदान आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला राहील. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत. राष्ट्रवादी म्हणजे अजितदादाची राष्ट्रवादी, दादांची राष्ट्रवादी. नागापूर, वळती, रांजणी अशी मोठी मोठी गावं आहेत ज्यांनी देवदत्त निकम यांना लीड दिलेले आहे पंचायत समितीला. तर आता जिल्हा परिषद निवडणुकीत या गावांमध्ये काही बदल होईल का? नाही होणार. सीमाताईचा विजय हा पक्का आहे. तुळशीताई बोर आणि सीमाताईचा विजय हा पक्का आहे. तुलसी भोर यांनी काम नाही केलं, मतदारसंघात फिरले नाही, असा नॅरेटिव्ह सेट केला जातोय. फिरलेत सेट केला जातोय. भरपूर काम केलेत. नॅरेटिव्ह जो सेट केला जातोय तो लोकांकडून नाही. ठराविक जे काही लोक आहेत ना, ते जे प्रश्न विचारतात ना, एक ठराविक पद्धतीने प्रश्न विचारतात असं विचारतात की यांनी काम नाही केलं, त्यांनी काम केलं. असं काही नसतं. लोकांच्या मनामध्ये काही नाही आहे. ते काय काम केले? तुळशीताईंनी काय काम केलंय? तुलसीताईंनी समजा काम काय केलं, हे त्या सत्ताधारी पक्षाच्या जिल्हा परिषद सदस्य होत्या. हां, आणि मग सुरुवातीचे 2 वर्ष त्यांनी चांगल्या पद्धतीने काम केलं. नंतर कोरोनामुळं त्यांची दाखवण्याची जी कामं म्हणजे दाखवता येतील. किंवा कसं आता वळसे पाटलांचे किंवा आढळराव पाटलांचे काम केलेचे बोर्ड लागलेले असतात. अशी तुमच्या मतदारसंघात त्यांनी केलेली कामे कोणती आहेत? नाही, आता ही कामं कशी एकत्रित जॉईन केलेली जातात. समजा आमदार निधी असेल, खासदार निधी असेल, जिथं काही कमी पडतील तेव्हा निधी तो जिल्हा परिषदेमध्ये पण आणला जातो. पण जिल्हा परिषदेचाही निधी असतो. हां, मग अरुण गिरे उपाध्यक्ष असताना किंवा विवेक वळसे पाटील उपाध्यक्ष असताना त्यांनी त्यांच्या गाण्यामध्ये खूप कामं केलीत. तुम्ही आत्ताही गेले तर त्यांच्या पाट्या दिसतात खूप दिवसाच्या. तशा तुमच्या गाण्यामध्ये, तुमच्या गटामध्ये काम केलेले अशी कामं आहेत? पाट्याच नाही लावल्या कुठे, पाट्या नाही लावल्या रोड कुठे. झालेत. रोड निधी आला, पाट्या नाही लावल्या कधी. काही ठिकाणी रोड झालेत, काही ठिकाणी शेड झालेत. पाट्या नाही लावल्या आम्ही. निधी आले, वैयक्तिक लाभाच्या योजना असतील. आमच्या स्वतःच्या गावातल्या सभा मंडप झाला, तिथं 15 लाख रुपये कमी पडले. ते त्यांनी त्यांच्या पद्धतीने नियोजन केलं, प्रस्ताववरती सादर केले. टप आहे का राष्ट्रवादीसाठी? नाही, टफ नाही निवडत. अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू. कुणाचा अर्ज भरण्यासाठी आलात? कोणाचा अर्ज भरायला आलाय?
आम्ही असेच आलेलो आहे. इथं निवडणुकीचं वातावरण आहे. काय वाटतं तालुक्याचं वातावरण कसं आहे? तालुक्याचं वातावरण सगळं ताईट आहे. परिस्थिती संमिश्र राहील. समिश्र म्हणजे कसं राहील? घासाघास होईल सगळी. तुम्ही कोणत्या गटात येता? आम्ही गोडेगाव पेठ. गोडेगाव पेठ अनुक युती गोडेगाव पेठमध्ये धनुष्यबाण घड्याळ. परंतु शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरेंचा शिवसेना आणि शिंदेची शिवसेना ही अनुक युती आहे. याचं गणित कसं काय जुळेल? नाही जुळेल ना. लोक हुशार आहे, सुज्ञ मतदार आहे. परंतु उद्धव ठाकरे आणि शिंदेचं जर वरती वाद सुरू असतील तर ते एकमेकाची उमेदवार एकत्रित लढत असतील तर लोक कसं स्वीकारतील? लोकांचं म्हणणं आहे घड्याळाच्या विरोधात लढायचं आहे अशा पद्धतीचं. हो, घड्याळाच्या विरोधात लढायचं लोक म्हणतात. आहे का असा सूर? मी असं बोलू शकतो साहेब, एक शेतकरी कुटुंबातला आहे. मला इथलं काय आता वातावरण माहीत नाही, पण हे फॉर्म माघारीच्या नंतर मी 100% बोलल. काय होईल फॉर्म माघारीच्या नंतर? फॉर्म माघारीच्या नंतर कोण उमेदवार राहतील, कोणाची युती राहील, या बाबतीत मी 100% बोलल. पण जे आता पुन्हा झालं, पिंपरी चिंचवड झालं, मुंबई झालं, ज्या इलेक्शन झाल्या त्याबद्दल मी 100% बोलल. काय झालं ते? ह्या महाराष्ट्रामध्ये सध्या काय चालू आहे मला असं वाटतंय, मी शेतकरी कुटुंबातला आहे म्हणून मला त्या थोडीशी तळतळ आहे त्या गोष्टीची मला थोडीशी तळतळ आहे. काय झालंय, छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या अनाजी पंतांनी बरं का आम्हाला त्रास दिला, त्याच अनाजी पंताचा वंशज ह्या महाराष्ट्रात मोठा होतोय. काँग्रेसचं ते म्हणतात 70 वर्ष राज्य होतं, काँग्रेसनी देश बुडवला. पण मी सांगतो तुम्हाला साहेब बरं का, काँग्रेसच्या काळात चांगलं होतं का? 400 रुपयाला गॅस मिळायचा आणि त्याच्यात आम्हाला 250 रुपये सबसिडी आम्हाला दुसऱ्याच दिवशी लगेच आमच्या खात्यावर जमा व्हायची. म्हणजे आम्हाला तो गॅस 250 रुपयापर्यंत मिळायचा साहेब बरं का. त्यावेळेस आमच्या देशाचे कृषी मंत्री पवार साहेब होते. पवार साहेबांनी जवळजवळ 300 रुपयापर्यंत आमचा कांदा नेला. रोजगारी त्यावेळेस 50 रुपयाला आम्हाला मजूर मिळायचे बरं का. आज हा कांदा आम्हाला 100 रुपयाला विकला जातो, विकायला लागतोय. सरकारने निराशा केली. कोणाचा अर्ज भरायला आले? साहेब मला बोलू द्या. 600 आणि 700 रुपयाला खताची गोण मिळायची, ती 2100 रुपयाला झाली. ही कुणामुळे झाली? ह्या अनाजी पंताचा वंशज ह्या महाराष्ट्रात आला. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, जे देशाचे पंतप्रधान आहेत बरं का मोदीजी, ते आठवड्यातून 2 वेळा परदेशवारी करतात. कशाला करतात? ते म्हणले नीरव मोदी आणतो, मल्ले आणतो. अहो त्यांच्या शेजारी त्यांच्या बंगल्यांचं काम चालू आहे. हे देश विकून जाणार आहे. हे चहा विकत होते असं तुम्हाला कोणी सांगितलं? ह्यांनी देशाला चुत्या बनवलं. मैं चाय बेचता था, ये अब देश बेच के जाएंगे. साहेब एवढं बोलून धन्यवाद. ह्या मतदारांच्या आपण घोडेगावमध्ये होतो आणि या मतदारांच्या प्रतिक्रिया आपणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ जर्नलिस्ट राजू देवडेसह संदीप खळे, गोडेगाव. फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमचा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा. वास्तव मराठी.